नमस्कार, मी मोना कानेकर. देववाणी प्रस्तुत कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे चंद्रपूरच्या वृंदावन नगरमध्ये. लवकरच निवडणुका होणार आहे आणि निवडणुकामध्ये जे मतदान असते ते खूपच जबाबदारीचं काम असते आणि या निवडणुकांमध्ये लोकांचे भरपूर काही प्रश्न आहे. त्यांचे प्रश्न जाणून घ्यायसाठी इथे आम्ही आलेलो आहे. तर चला जाणून घेऊया यांचे प्रश्न काय आहे आणि त्यांना काय आमच्या समोर मांडायचं आहे. तर चला जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल, काय तुमच्या प्रभागामध्ये कुठले विकास झाले आणि कुठल्या अपेक्षा आहे की ते कामं झाले पाहिजे? बघा, निवडणुका आल्या म्हणजे हे सर्व लोक फक्त आश्वासन देत असतात आणि होत काहीच नाही. मागच्या 30 वर्षापासून मी वृंदावन नगरचा रहिवासी आहे. या ठिकाणी मी 30 वर्षापासून राहतो. आपल्या सामान्य माणसाला फक्त 3 गोष्टीची आवश्यकता असते, फक्त रस्ते, नाली आणि विद्युत आणि पिण्याचे पाणी. ह्या 4-5 वस्तू असतात, पण त्या सुद्धा आमच्या वृंदावन नगरमध्ये अद्याप तरी पोहोचलेल्या नाहीये. 30 वर्षामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाही? एकही गोष्ट, फक्त आता नळाचं पाणी आलेलं आहे, पण 2 वर्षापासून नळ आलेले आहे, पण पाणी नाही आलेलं आणखीन त्याच्यात. आणखीन बरेचसे लोक असे वंचित आहेत बिचारे, त्यांना पाणी बिलकुल त्यांच्या घरी पाणी पोहोचतच नाही प्यायचं. ताई, तुम्ही काय सांगाल? आता काय सांगू शकते, एवढं आम्हाला 16 वर्ष झाले इथे येऊन, अजून नाले आणि रस्ते झालेले नाही आहे. आम्हाला जो बी कोणी निवडून येईल त्यांच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की नाल्या आणि रोड व्हायला पाहिजे. नळ पण घरी फिटिंग झालेले आहे, पण पाणी अजून आलेलं नाही. आम्ही पाण्यापासून वंचित आहोत. म्हणजे जो नगरसेवक आहे, जो सध्या तुमच्याकडे आहे, नगरसेवक जो आहे तो काही काम नाही करत आहे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, करत आहेत. सुभाष कुठले कुठले कामं झाले? पोल झाले आहे, बाकीचे अर्धवट नाल्या झाल्या आहे, अर्धे रोड झाले आहे. आणि आम्ही जे पहिले जुने लोक आहे, जुन्या लोकांचे नाल्या झालेले नाही आहे, रोड झालेले नाही आहे, आणि नवीन लोकांचेच झालेले आहे. जे मागे होऊन आले त्यांचे झालेले आहे. आम्हाला असं वाटते की आपला नगरसेवक आहे तर आपली समस्या जाणून घेतली पाहिजे. परंतु वोटिंग जेव्हा राहते तेव्हा ते येतात की नाही आम्ही तुमची समस्या पूर्ण करू, परंतु मतदान झाल्यानंतर ते वोट करताना म्हणतात की समस्या आम्ही तुमची पूर्ण करू, पण वोटिंग झाल्यानंतर ते येऊन पाहत सुद्धा नाही. जसे आमच्या वार्डामध्ये 4 नगरसेवक आहेत, त्याच्यापैकी जसे कासन गोटवार भाऊ येतात, परंतु ते जसे नवीन बिल्डिंग आहेत किंवा जे त्यांच्या हस्ते जे कोणी आहेत त्यांच्याकडे समस्या पूर्ण करतात, परंतु आम्हाला असे म्हणतात की नाही तुमच्याकडे डायव्हर्टेड आहेत का, तुमच्याकडे रोड नाल्या होणार नाही, असे आम्हाला प्रश्न करतात. म्हणजे आम्ही इथे राहावं नाहीत का, या प्रकारचे ते प्रश्न करून आम्हाला वंचित करतात. म्हणजे भेदभाव झाला ना, दुधाभाव केल्यासारखा झाला, पार्शलिटी किंवा काही लोकांचे काम. ते 15 वर्ष झाले राहत आहे, परंतु आमच्याकडे रोड नाले अजून झालेले नाही आणि दूषित पाणी आहे. जसे या दूषित पाण्यामध्ये डुकर फिरतात आणि त्याच्यामुळे बिमाऱ्या वाढत आहे, मच्छर, आणि या बिमाऱ्यांना त्यांना तोंड द्यावं लागत नाही, आम्हालाच तोंड द्यावं लागत आहे. आता यावेळेस निवडणूक आहेत, तसेच पुन्हा परत येतात की नाही आम्ही तुमची समस्या पूर्ण करू आणि तुम्ही आम्हाला वोट द्या. पण आम्ही आधीचा विचार करून कसं काय वोटिंग करणार, असं वाटते कधी कधी आपण वोट नाही केलं कोणाला ते बरं राहणार. आता बाकी तर तुम्ही समजून घेऊ शकता. पण वोट एक आपल्या हक्काचा म्हणजे एक अधिकार आहे, ज्याने आपण पार्टी पाडू पण शकतो म्हणजे आणि टिकवू पण शकतो, आणि ते जबाबदारीचं काम असते. फक्त आहे प्रश्न की समोरचा व्यक्ती कसा आहे, तो कामं कसे करत आहे, ते महत्वाचं आहे की त्याने कामं केले पाहिजे. फक्त इलेक्शनच्या वेळेलाच नाही आलं पाहिजे, तर नंतर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे? 25 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 4 ते 5 वेळा वोट टाकलं. 5 वेळा कार्यक्रमाला समजा एखाद्या पक्षाचा कार्यक्रम राहिला तर तुमच्या एरियामधून ऑटो भरून लोक जातात. त्यावेळेला तुम्ही एखाद्या नगरसेवकाला किंवा पक्षाच्या कोणत्याही पक्षाच्या असो त्या नेत्याला विचारत नाही का? नाही, अद्याप तर असं विचारलं नाही, आणि विचारलं बरोबर त्यांचं उत्तर बरोबर नाही राहत ना. अशा वेळेला नाही देत उत्तर, काहीच उत्तर देत नाही. अहो, इव्हन का 5 वर्ष झाले ना, आमच्या वार्डामधून 4 मेंबर निवडून आम्ही स्वतः दिले. त्याच्यापैकी कासम गट्टूवार भाऊ हे फक्त महिन्यात 2 महिन्यात इकडे येतात, त्यांचे ते कार्य करतात, परंतु तिघाचं तोंड आणखीन आम्ही पाहिलेलं नाही 5 वर्ष. फक्त ते निवडणुकीच्या वेळेलाच येतात. नाही बघा, विकास करायचा असेल तर एक नगरसेवक असो किंवा 4 नगरसेवक असो, कोणीही चालेल. जर समजा कासम गोट्टूवार साहेब तुम्हाला भेटायला येतात तर त्यांनी जर विचार केला, मनात ठेवलं, ज्या वेळेला त्यांनी
पॉश एरिया तुकुम एरिया जो आहे तो हो. पॉश एरिया चांगला डेव्हलप केला, केला. मग हा एरिया का बरं नाही? आमच्या वार्डामध्ये 25% सुद्धा काम झालेलं नाही. हे 100% जर विचार केला तर 75% आणखीन जशाला तसं रिकाम आहे. तुम्ही येऊन पाहू शकता थंडी आणि उन्हाळ्यामध्ये हा त्रास आहे, तर पावसाळ्यात काय आहे? किती असेल. पावसाळ्यामध्ये तर आमच्या वृंदावन नगर मध्ये पाणीच पाणी भरून राहते. म्हणजे पण ही समस्या नाल्या जर मोठ्या मोठ्या चांगल्या झाल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. अशी खूप मोठी समस्या नाहीये. नाही समस्या तर आहे नाही नाही खूप मोठी समस्या आहे, लहान हा. समस्या नाही आहे ही. नाही, नाही. जर एखाद्या नगरसेवक 10 वर्षापासून नगरसेवक आहे आणि त्याने जर मनावर घेतलं, त्याच्यासाठी खूप मोठी समस्या आहे का? त्याच्यासाठी नाही आहे. म्हणजे रोड बनवून कशा पद्धतीनं बनवलेला आहे. एका महिन्यामध्ये तो रस्ता उतरून गेला, 1 महिनाही नाही लागला. तसं बाकीचे ते आता तुम्ही सांगितलं रेल्वे स्टेशन पर्यंत नाही सँक्शन झाला सगळं परंतु एकही नाली नाही आहे, कोणत्याच बाजूची नाली नाही आहे, गट्टूचं व्यवस्था नाही. आता इथे त्या माता मंदिर पासून जो रोड बनला तिथे जे सुरुवातीला तर तिथे कुठं गट्टू लावलेले आहे, अपूर्ण आहे. म्हणजे काम फक्त कागदावर होऊन राहिलेलं आहे. याला काही अर्थ आहे का? इकडे बघा आता हा किती वर्षापासून हा जो भाग आहे हा जुना वृंदावन नगर आहे आणि जे नवीन आता तिकडे करायच्या पहिले इथं व्हायला पाहिजे ना विकास. इथं तर काय साधं म्हणजे त्या समोरच्या एरियामध्ये काही इथून खडीकरण झालेलं नाहीये. जे काही सुरुवातीला झालं असेल एखाद्या वेळेस, आता तो भाग जो आहे त्या बाजूचा तर तिकडेचा फक्त त्या डेव्हलपर जो होता त्याने फक्त दगड टाकून दिले, त्याच्यानंतर काहीच नाही. म्हणजे महानगरपालिकेकडून साधं खडीकरण झालेलं नाहीये, अशी अवस्था आहे इथली. नाही, मग याचा अर्थ असा आहे की मग परंतु- ठेकेदार आणि नगरसेवक हा ते मिलीभगत असेल तर त्याला मग समजा एखाद्या ठेकेदाराने काम नाही हा. केलं तर नगरसेवक त्याच्यावरती हे करू शकतो, पण इथे मला वाटत नाही कुणी नाही, नाही. ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. इथं कोणी कोणताही नागरिक ऑब्जेक्शन घेतलेला नाही. आणि हा कसं आहे, मी पुढे झालो, मी काय बोललो तर माझ्यावर नगरसेवक नाराज होईल. एखाद्या वेळेस हा प्रश्न आहे. मी जर काही बोललो नगरसेवक माझ्यावर नाराज होईल. आता आम्ही मागे पेंडिंग कासरी गुट्टूवर साहेबांना विचारलं की आम्ही दोघे जण होतो, साहेब आमच्याकडे नाली काढा ना, इकडे जर होत आहे तर आमच्या इकडे आम्ही काय कच्चीच नालीचा बोललो होतो, पक्की नाली नाही. त्यांनी काय म्हटलं होतं, तुम्ही घर कशाला बांधले इथे? हा उत्तर आहे का? म्हणजे घर टॅक्स आमचं भरता समाजात- तुम्ही? हा? घर टॅक्स भरता सगळे? सगळे घर टॅक्स भरतो. जर नगर परिषद वाले जर घर टॅक्स घेत असतील तर त्यांची ही जबाबदारी आहे. तिथली जी बेसिक समस्या आहे, कोणतेही नगरसेवक जर असे उत्तर देत असेल की तुम्ही घर कशाला बांधलं, तर मग तुम्ही त्याच डेव्हलपरला ज्यांनी इथे प्लॉट पाडले त्यांच्याशी संगमत करून तुम्ही इथे सांगता की इथे नाल्या बनणार आहे, आतला बोगदा बनणार आहे, तुम्ही तिथल्या प्रॉपर्टीचे रेट वाढवता आणि तुम्हीच आज म्हणता की घर कशाला बांधले. हा टोटल एरियाच मला वाटतं डायव्हर्टेड कोणताच नाही आहे. कुठलाच नाही. टोटल एरिया अनडायव्हर्टेड एरिया आहे, अर्धा आहे, अर्ध्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही हे काय सांगता पाणी नाही, सर हे काय म्हणतात, झोपडपट्टीला आम्ही प्राधान्य देतो पण या जागेला प्राधान्य नाही. म्हणजे तुम्ही झोपडपट्टीपेक्षाही निपटारा. पाण्याचं किती पाणी आहे, माणसाच्या इथपर्यंत पाणी, शेवटी भिंतीला हे फोडावं लागलं, गड्डा करावा लागला तेव्हा पाणी बघा. बरं, मध्यंतरी सीटीपीएसच्या भिंतीतून म्हणजे भिंत कुदून एक बिबट्या यायचा. त्याच्यामुळे चित्र बंद केलं झालेला आहे ना. आणि नंतर मग पाण्याची समस्या झाली तर ताराचं आम्ही ते CTPS ला जाऊन बोललो आणि ते तार फिनिशिंग करून घेतलं वरून आणि रोडच्या बाजूचे आम्ही सगळे झाडं तोडा लावले, काय म्हणतो या भिंतीच्या बाजूच्या, कारण त्या झाडावरून बिबट्या आतमध्ये शिरला होता त्या. आणि इथे एवढं पाण्याची समस्या आहे का बघा, पावसाळ्यामध्ये पाणी माणसाच्या इथपर्यंत तिथे राहते त्या समोर. बरं, ह्या सगळ्या समस्या झाल्या, सगळ्या तुमच्या समस्या आहे, परंतु ज्या वेळेला नगरसेवक निवडून द्यायचा येतो, विषय येतो, तर तुम्ही पार्टी पाहून करता की नाही, बस भाऊ आहे किंवा दादा आहे किंवा कोणतं चिन्ह आहे, कारण त्यावेळेला तुम्ही विचार नाही करत. सर सर्वसामान्य माणसाला कोणाला वोट द्यायचं हेच समजत नाही. हा, सर्वात महत्वाचं महत्वाचा विषय. सगळ्यात आहे, लवचिकतापणा नाहीये. मी एखाद्या पार्टीचा बांधिलकी झालो म्हणजे माझा टप्पा लागला की मी बीजेपीचा झालो, ते असे आजही भ्रम नाही आहे, वस्तुस्थिती आहे की जे फरक आहे. हा, तर हे असे होऊन गेले की नाही मी जाईल तर तिकडच जाईल, मग कसाही राहू. तुम्हाला असं वाटतंय मला असं गेल्या वाटतंय. 15 वर्षापासून कोणी विकास नाही केला तर तो भाषणच देईल, पुढच्या वेळेला विकास नाही करेल? नाही, आश्वासन देईल
आश्वासनच देईल, तो विकास नाही करेल. जो 15 वर्ष काही नाही केला. जुनी वस्ती सर, सगळ्यात आधी ही कळली जुनी वस्ती एवढा पट्टा, पण हा डेव्हलप न करता तिकडे नवीन ठिकाणी रोड इकडे आम्ही रोजंदारीवाले माणसं यांच्याकडे जेव्हा यांचं काही अधिवेशन होईल काही होईल आमचं जाणं नाही होत. थांबा ना एक मिनिट, आमचं जाणं नाही होत. आम्ही न गेल्यामुळे मग आमच्याकडे दुर्लक्ष होते. पण असं का, तुम्ही वोट दिलं, तुमच्या वोटिंगवर निवडून आले. हो, पण इथं असं आहे की त्यांनी कधी अधिवेशन ठरवलं, कोणी काही ठरवलं आणि आमचं जाणं नाही होत. आम्ही रोजंदारीवाले माणसं जे त्यांच्या मागे मागे जाते त्यांच्याकडे पूर्ण रोड. आता तुम्ही इथून असे जाल तुटक रस्ते बनवले, अर्धे म्हणजे एक 10 मीटर म्हणजे हे बनले, काय? 20 मीटर बनले, तो 25 त्या मीटर बनले. कॉर्नरचा माणूस याच इथून जाणार ना कच्च्या रोडवरून, याच रोडने जाणार. मग तिथं अर्धा रोड 500 मीटरचा म्हणजे जो त्यांच्या मीटिंगला जाईल किंवा त्यांच्या मागे पाय धुवल, त्यांचे पाय धुवत राहील, पाय साठत राहील त्यांच्याच घरात. त्यांच्याच घर. आता ते तर यांच्या घरासमोर टी टाईप नाली आहे, सरळ पाणी पूर्ण वाडाचं येऊन यांच्या घरावर ठोकते. 3,000 2,000-3,000 लोकांचा 2-2.5 हजाराची वस्ती आहे. हा. तर मग तुम्ही हा का नाही विचार करत की दुसऱ्या एरियातून आपल्या एरियात माणूस येईल, हा. त्याला आपण निवडून देऊ, हा. त्यापेक्षा आपल्याच एरियातला एखादा माणूस, मी असा कोणता पक्ष किंवा हे म्हणत नाही, आपल्याच एरियातला एखादा माणूस जर निवडून आला तर का रे तू तिथे राहते ना. नाही, आज तरी नाही, नाही ते पश्चिम महाराष्ट्रासारखा आज तरी आपले विदर्भातले लोक नाही झाले. एक साधारण पश्चिम महाराष्ट्रातला माणूस इथला उभा राहिला त्याला वोटिंग मी करणार नाही अच्छा, एक मिनिट. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, मग हा, इथला जर या वार्डातला 3 वार्ड मिळून जर समजा कोणी उभा बी राहिला वार्ड मेंबर साठी, हा. त्याला इथले 5% लोक म्हणजे वोटिंग करणार नाही माझं कारण- 100%. कारण म्हणजे तिकडे काही बीजेपीचे जुळून आहे किंवा दुसऱ्याले जुडू आहे, त्या कारणामुळं ते लोक इथं वोटिंग करणार नाही. हा, म्हणजे पक्षाला अपक्ष पाहून इथं किंवा- उभा राहील. पक्षाला पाहून किंवा असं हा. जर वोटिंग करत असाल हा. मग शेवटी तुम्हाला बिना हा, रस्ता तसंच- बिना तसंच. नाल्याचंच राहावं लागेल. तसंच होणार आहे, आणि ते ते तसंच होणार आहे. मोठ्या पक्षाचं तसंच होणार हा. की आम्हाला वोटिंग येणंच आहे. येणंच आहे. जसं कोणती राव, बीजेपी काँग्रेस राव, सारखं कोणी राव. बीजेपीचा जो वार्ड मेंबर आहे वोट आता बँक आहे, राहत वोट आहे बँक आहे. आहे. आता कधी कधी बीजेपीचे वार्ड मेंबर आता ते नाही आहे सध्या. आम्ही त्याला समस्या सांगितलं, आता मी वार्ड मेंबर नाही आहो म्हणते. आणि नाही, तुम्ही बरोबर लाख आहे. रुपयाचं घर बांधलं बा, ते बरोबर आहे. लाख रुपयाचं घर बांधलं तर 10-20 हजार खर्च करायला का तुम्हाला होते म्हणते. आज समस्या इथं पूर्ण गावाचं पाणी आलं हे नाही, एक जेसीबी दिली तरी पाणी निघत नाही. पाणी या शेवटचं घर दिसत आहे तुम्हाला डबल फ्लोर माझं आहे. माझ्या घराजवळचे तुम्हाला photo पूर्ण दाखवले गावाचं मी. पाणी एवढं याच्या पाणी घराजवळ राहते पावसाळ्यात, एवढं पाणी माझ्या चारीकडून पाणी राहते घरात, माझं पाण्यात राहते. हे सरळ जे नाली आहे सगळं वरून एका एकमेकाला जॉईन होऊन राहिले आणि ही नाली सरळ जात आहे, कारण तिकडे डाऊन भागा नाला असल्यामुळे ऍटलीस्ट या नालीला असं बनवायला पाहिजे का पाणी कुठं थांबणार नाही, निघून गेलं पाहिजे. शासनाचा नियम आहे, ज्या एरियात घर बांधलेलं आहे आणि मी घर टॅक्स घेत आहे, हा. लाईट दिलेली आहे आणि मी लाईट बिल घेत आहे, त्या एरियाचं डेव्हलपमेंट करायला महानगरपालिका बाध्य आहे. करणं जर गरजेचं आहे. तुम्ही ओढ देत आहे, तुम्ही घर टॅक्स देत आहे, तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरत आहे, तर तुमच्या एरियाला डेव्हलपमेंट करणं हे महानगरपालिकेचं बाध्य आहे. आमच्या इकडे जेव्हा नाल्या फुटल्या होत्या, पूर्ण पाणी रोडवर जात होतं, तेव्हा मी भाऊला म्हंटल की भाऊ पूर्ण पाणी रोडवर जात आहे. हो करून देते ताई, हो करून देते. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. शेवटी आम्ही 5-6 घरं मिळून जेसीबी आणून नाली काढली, तेव्हा आमचं पाणी इकडे यायला लागलं. पण इकडे पाणी जास्त जमा झाल्याच्यानं पूर्ण पाणी तिकडे जमा होते. म्हणजे इथं व्यवस्थित नाली अजून कुठेही झाली नाही. फक्त आश्वासन आहे. मला एकच म्हणत, आश्वासन देऊ नका. जर आश्वासन देत असाल तर काम पूर्णपणे व्यवस्थित करा, नाही तर आश्वासन देऊ नका. असं मत आहे की आम्ही असं ठरवलं की वोटिंग करावंच नाही यावेळेस. नाही केलेलं चालेल, पण तुमचं आश्वासन घेऊन म्हणजे वोट देऊन सुद्धा तुमच्या ज्या समस्या आहे, अडचणी आहे ते होत नाही आहेत, त्याच्यामुळे काही फायदाच नाही असं वाटते. ते विश्वास तुमचा असा तुटल्यासारखा झाला. तुटलाच, विश्वास गेला आहे आमचा. आता आमच्या एरियामध्ये सुविधा झाल्या पाहिजेत. म्हणजे आमच्याकडे असा मुरुम सुद्धा नाही टाकलेला आहे. जसं म्हणजे लेआउट न केला आहे तसंच सगळं आहे. नाही नाल्या नाही. पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो आम्हाला. पावसाळ्यामध्ये पूर्ण रोडनी पाणी जातो आणि नाल्याही नाही आणि रोडही नाही आणि रस्त्यानं असं पायदळ असं
पाय चालू शकत नव्हतं आम्ही, तर आम्ही 3 घरा मिळून मागे भरण टाकलं. आम्हाला 7-8 हजार खर्च लागला. म्हणजे तुम्हाला स्वतःच ते काम करावं आता लागलं. आम्ही ते 7-8 हजार खर्च करून आम्ही ते भरण टाकलेलं आहे. आणि भाऊंना आम्ही नेहमी म्हणतो, नेहमी फोन करतो, फोटो टाकतो. कोणते भाऊ? कासनगोटवर भाऊ 2 नगर अध्यक्ष नगरसेवक आहेत, ते तर कधी आलेच नाही. पण ते येतात, म्हणजे कासनगोटवर भाऊ येतात. पण ते त्यांनी आमच्या म्हणजे एरिया जवळ, म्हणजे आमच्या घराजवळ असं समाधानकारक असं त्यांनी काहीच केलं म्हणजे ते फक्त येतात, बघतात, पण काम आणि बघतात आणि म्हणतात हो वगैरे म्हणतात, आता येणार आहे, आता तुमच्याकडे रोड होणार आहे. म्हणजे असे आश्वासन देत, सँक्शन झालेलं आहे, आश्वासनच देतात. पण असं समाधानकारक त्यांनी आमच्या तरी एरियासाठी काहीच केलेलं नाही. म्हणजे म्हणजे खरोखर मध्ये कुठलेच काम झालेले नाही आणि आहे. आमच्या तर फक्त येतात, बोलतात की आम्ही करू, पण एवढं तरी आहे, पण आमच्या एरियात काहीच नाही आहे. जसं लेआउट टाकलं तसंच आहे, काहीच नाही. पैदल सुद्धा आम्ही चालू शकत नाही, अशी पावसाळ्यात परिस्थिती राहते आमच्याकडे. छोटे मुलं आहे ते खेळतात, बाहेर जातात. पाण्या पावसाची साप किडे खूप निघतात पावसाचे. 4-5 घर मिळून आम्ही पैसे काढले आहे. आणि इथं पाईप टाकला आहे, 3दा पाईप टाकला, 3दा फोडला आमचा पाईप. का बरं? ट्रक जाऊ मग आम्हाला एवढा त्रास. तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून ते पाईप टाकलं तरी सुद्धा ते फुटलेले आहे. आता पण टाकलाय मॅडम पाईप, आम्ही आता नाली काढली आहे JCP बोलून पैसे घेऊन, तरी नाही का त्या घरवाल्यांना पण बुजवलेली आहे नाली. आम्हाला एवढा त्रास होते, माझ्या घरात इथलं पाणी साचते, तुम्ही येऊन बघा ना. आता पण वळ आहे माझ्या घराला. तरी कासमगोटवरला 2दा सांगलं. त्या काकू कुठे आहे? ह्या काकून मी गेली होती, तर तो का म्हणे हो करते बस एवढंच असं बांधले तुम्ही असे म्हणता. मग आम्ही गरीब लोक कुठून आता पैसे आणावं बरं? असे बोलतात ते, इथं घर कशाला बांधले? आता आम्ही म्हणजे हे काही उत्तर आहे का की घर कशाला इथे बांधलं? हो, तर आता मग आम्ही जायचं कुठं? म्हटलं तुम्हाला की घर कशाला बांधलं, हं. तर तुम्ही हे का नाही म्हणत वोटिंग कशाला मागता मला? आजी ते उलट बोलते तशा. घरट्यात कशाला गरीबाची घेता? हाक चालते का कुठं तरी? गरीबाचीच चालते. तुम्ही नाही जोपर्यंत चालत. उलट आजकाल उत्तर द्याल मोठे नाही. लोकांची हाक चालते, गरीबाला दाबल्या जाते, हर गोष्टीला दाबल्या जाते गरीबाला. गरीब बोलते ना तेव्हा नाही का गरीबाला दाबून देते. घर टॅक्स मागायला येणारा आज नगर- त्याच्या मागे 10 जण फिरते, मी एकटी निघली बोलायला, तर माझ्या मागे आले का कोणी बोलायला? नाही आले. तशावाने माझ्या घरात पाणी गेलं म्हणून मी बोलली, पण माझ्या मागे आता कोणी सपोर्टला आहे का तुझ्या घरात कसं पाणी गेलं बा म्हणून? बरोबर. बोलतात का? खऱ्या गोष्टीचा न्याय हो झाला पाहिजे, बस आम्हाला एवढंच पाहिजे. माझ्या घरापुढून नाली ना रोड झाला पाहिजे. एवढ्याला पाण्यातून हे काकू जाते, गंद्या पाण्यातून, आणि मी जाते. तर मागं फिरलं तर त्याचं काम होईल. आणि आम्ही त्या कामाला जाऊ का त्याच्या मागं फिरायला जाऊ, तरच माझं काम करण का तो? कोणी यावं, पहिले नाली करून देईन, रोड करून देईन, तरच मी वोट देईन, नाही तर देत नाही. काही गेलं तरी चालते वोट व्हायला. कार्यक्रम असला की येतात, कार्यक्रमाला हजर म्हणतात. आणि आम्ही जर समस्या टाकल्या की म्हणतात नाही आम्ही तुम्हाला उद्याच आम्ही मुरुम टाकू, उद्याच. एक कुदळ मारतात, कुदळ मारायला वेळ लागत नाही. कुदळ मारून कोणी मारू शकतात ना. कुदळ मारतो, उद्या मुरुम टाकू, उद्या तुमची नाली करू, हे आश्वासन देतात. आणि परत दुसऱ्या दिवशी जैसे ते की लहान मुलांचं ग्राउंड तयार करून देते म्हणले, ते आता 15-20 वर्ष झाले, पण ते तसंच बॅनर लावतात. बॅनर लावून नाही इथून इतका रोड बनणार आहे. आमच्याकडे मत भेटणार मला, पण आपल्या रोडची सुधारणा करा, नालीचं, हे सांगून दिलं त्यांना. ठीक आहे ताई म्हणे, ठीक आहे म्हणून मला झालं. ठीक आहे म्हणायला काय लागते, पण प्रत्यक्षामध्ये काम काहीच नाही. हा, मला माहित आहे ना ताई, ते तसेच राहते, फक्त काम निबतवरी कोणी हो म्हणते. इथं घर कशाला बांधले म्हणतात लोक. मग? इथं घर काऊन बांधले तुम्ही? ही जागा येण्याची नाही आहे आणि घर काऊन बांधले? मग कोट हे सर्वसाधारण लोक कुठं जाणार? सिटीमध्ये जागा आहे का आता? ही जर प्लॅट नाही पडले असते तर लोक जागा घेतली नसते आणि बांधली नसते. महानगरपालिका आमच्याकडून कशाला टॅक्स घेत आहे? आमच्याकडून लाईट बिल कशाला घेत आहे? मी हे शब्द बोलले होते तिथं. पण महानगरपालिका घेत आहे ना टॅक्स आमच्याकडून. आज 5-5 हजार 10-10 हजार टॅक्स देऊन राहिले. गोरगरीब भरू शकतो का एवढी टॅक्स? मग आम्हाला रोड नाल्या काऊन देत नाही? नळाचे बिल, नळाला पाणी येत नाही पण बिल लोकांचे येऊन राहिले. टीव्ही चॅनल मुळे आज एवढी संख्या ती इथे झालेली आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही आता तरी जाग व्हा, हा आमचा मेन मुद्दा आहे की 25 वर्षापासून या एरियामध्ये काहीच नाही झालं.
हा एरियामध्ये आमचा कॅमेरामॅन आल्यावर त्यांनी एकच प्रश्न विचारला, सर आपण कोणत्या गावात आलो? हा बरोबर आहे. आपण ग्रामीण कोणत्या गावात, भागात- ग्रामीण भागामधल्या कोणत्या गावात आलो? हा महानगरपालिकेचा एरिया वाटत नाही. जिल्हा लेवलवर आहो का आम्ही? तेच क्षेत्रफळा आणि चंद्रपूरमध्ये सर्वात मोठा एरिया आहे बरं हा. क्षेत्रफळाने लोकसंख्येत नाहीये, क्षेत्रफळ खूप मोठा हा परिसर आहे. हा जो प्रभाग जो आहे हा एवढा मोठा प्रभाग आहे ना, वृंदावन पण नगर खास करून हा हा या खूप मोठा area प्रभागामध्ये आहे. दोन भेद आहे ना, श्रीमंताचा प्रभाग आणि आणि गरिबांचा प्रभाग.